काय मग 31च्या पार्टीची तयारी झाली का? मेनूमध्ये काय बनवणार ते नक्की केलेत का? नसेल केलेत ना, काही हरकत नाही. मी तुमच्यासाठी छान अशी एकदम झटपट बनणारी आणि सगळ्यांची फेवरेट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे पुन्हा एकदा. सो आज बनवणार आहोत आपण स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी, जे की तुम्ही नक्की 20 ते 25 पाणीपुरी नक्की खाल, एवढी अशी टेस्टी बनलेली आहे. तर चला सुरुवात करूया. त्याआधी तुम्हा सगळ्यांचं माझ्या मराठी मेघना चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला सुरुवात करूया. सो त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी खजूर घेतलेला आहे, त्याच्यामधले बीज सगळे काढून घेतलेले आहेत. 1 वाटी इथे घ्यायचा आहे गूळ आणि 1 वाटी घ्यायचा आहे इथे आपल्याला चिंच. याला ज्याच्या कुकरच्या भांड्यामध्ये मी शिजवत आहे, तुम्ही नॉर्मल कढाईमध्ये देखील तुम्ही शिजवू शकता. अर्धा वाटी इथे पाणी टाकून 1 शिट्टी काढून घेतलेली आहे आणि एखाद्या आपल्या जे चाळणीमध्ये आपल्याला याचा पल्प व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, कारण की खजूर असतो त्याच्यामध्ये देखील रेषा असतात आणि चिंचामध्ये देखील थोड्याशा रेषा किंवा बीज असतात. म्हणून छान आपल्याला ह्याचा थोडंसं मॅश करून घ्यायचा आहे आणि ते आपला पल्प जो आहे तो काढून एकदम रेडी आहे. तुम्ही याला तडका देखील लावू शकता तेलाचा, म्हणजे तेल वगैरे त्याच्यामध्ये मसाले टाकून, बट मी या पल्पमध्ये सगळे मसाले ॲड करत आहे. 1 चमचा इथं काश्मीरी लाल मिर्च पावडर, धनेपूड, 1 चमचा आमचूर पावडर, बडीशोपची पावडर, जिरा पावडर आणि काळा नमक आणि साधा नमक टाकायचं आहे. आणि हे व्यवस्थित आपल्याला 5 ते 7 मिनिट, जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं आपली जी चटणी आहे एकदम स्ट्रीट स्टाईल, जे की भेळवाल्यांकडे भेटते ना, अगदी टेस्टी त्या टाईपची चटणी जे की रेडी होते. नक्की ट्राय करून पहा आणि ही 1 वर्ष तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर चला दुसरं पाणी बनवून घ्या. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे हिरवी मिरची, अद्रक, थोडासा पुदिना, जास्त पुदिना नाही वापरायचा ना, तर कडूपणा येतो. आणि आपल्याला इथं घ्यायचं आहे कोथिंबीर. मस्त पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, जेवढं तुम्हाला पातळ जे की पाणी हवं आहे तेवढं. आणि याच्यामध्ये मी टाकलेला आहे चिंचेचा पल्प आणि 1 चमचा जे की लिंबाचा रस, साधा नमक, काळं नमक आणि याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे पाणीपुरी मसाला, 1 चमचा जिरा पावडर आणि चाट मसाला थोडासा टाकायचा आहे. आणि तुम्ही बर्फ टाकायचं असेल तुम्ही बर्फ टाकू शकता. आणि इथे आपली जी पाणी देखील ते देखील रेडी आहे. तुम्ही पाहू शकता कितना फटाफट असं 2 मिनिटामध्ये हे रेडी झालेलं आहे. तर ह्याच्यासोबत जो रगडा असतो तो रगडा पण इथं बनवूयात. सो त्यासाठी इथं मी घेतलेला आहे 1 बटाटा आणि जो पांढरे जे वाटाणे असतात ते मी आधीच भिजवू ठेवलेले, सो ते घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये थोडंसं नमक मीठ टाकून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये छान असा बटाटा आणि आपला जो मटर आहे तो छान असा आपला शिजून होईल. थोडासा मॅश करून घेतलेला आहे. याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे आहेत, जसं की साधा नमक, थोडंसं काळं नमक, थोडासा 1 लिंबाचा रस टाकायचा आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर इथे टाकलेला आहे, अर्धा चमचा धनेपूड, कोथिंबीर आणि कांदा तुम्हाला हवा असेल तर, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. याच्यात टाकायचा आहे चाट मसाला थोडासा आणि हा थोडा छान असं मिक्स करून घ्यायचा आहे. इथं आपला रगडा देखील रेडी झालेला आहे. इथे मी रेडीमेडवाला पाणीपुरी जे पॅकेटमध्ये भेटतं सो ते वापरत आहे. हे छान तळून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही घरी देखील बनवू शकता. आणि तुम्हाला त्याची जर रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की तर मी तुमच्यासाठी ती रेसिपी देखील घेऊन येईल. सो नक्की ट्राय करा तुम्ही देखील. आणि तुमच्या गेस्ट येणार असेल सो गेस्टला देखील खुश करा ह्या पाणीपुरी खाऊ घालून. आणि एकदम झटपट बनते आणि सगळ्यांची फेवरेट तर असतेच असते. सो नक्की ट्राय करा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, एन्जॉय करत राहा, मस्त खात राहा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. बाय.